हॅलो फ्रेंड, स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल आर डी फार्मा मध्ये. आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहेत ऑल ऑनगोईंग फार्मासिस्ट वॅकन्सी. म्हणजे मित्रांनो, आता सध्याला कोणत्या अशा वॅकन्सीज आहेत ज्याचं नोटिफिकेशन आलेलं आहे आणि मित्रांनो त्याची जी डेट आहे, म्हणजे तुम्ही ऍप्लिकेशन फॉर्म पण त्या वॅकन्सीचं लगेचच करू शकता. तर अशा सर्व वॅकन्सी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहेत. मित्रांनो, त्याचबरोबर ज्या स्टुडंटला फार्मा कोव्हिजिलन्स या डिपार्टमेंट मध्ये बी फॉर्म फ्रेशर असतील, एम फॉर्म फ्रेशर असतील, या सर्व स्टुडंटसाठी मित्रांनो जॉब गायडन्स पण प्रोव्हाइड केला जातो. त्या थ्रू मित्रांनो स्टुडंटला फार्मा कोव्हिजिलन्स डिपार्टमेंट मध्ये जॉब भेटण्यासाठी हेल्प केली जाते. तर या रिलेटेड मित्रांनो तुम्हाला इन्क्वायरी करायची असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये जो नंबर दिलाय त्यावरती कॉन्टॅक्ट करू शकता. तर मित्रांनो, आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की ऑल ऑनगोईंग फार्मासिस्ट वॅकन्सी. आणि मित्रांनो, या ज्या वॅकन्सीज आहेत त्याच्यासाठी तुम्ही लगेचच ऍप्लिकेशन करू शकता. आणि मित्रांनो, या सर्व वॅकन्सी ज्या असणार आहेत ते गव्हर्नमेंटच्या परमनंट वॅकन्सी असणार आहेत. यामध्ये कोणतीही कॉन्ट्रॅक्ट बेसिस वरची वॅकन्सी आपण डिस्कस करणार नाहीत. यामध्ये जर सगळ्यात चांगली वॅकन्सी जर बघितली जी स्टार्टला झालेली आहे ती कोणती आहे? कॉमन रिक्रुटमेंट एक्झामिनेशन म्हणजे CRE 2025 चे नोटिफिकेशन आलेलं आहे मित्रांनो. यामध्ये वेगवेगळ्या 3 ठिकाणी जॉब ऑपॉर्च्युनिटीज फार्मसिस्ट साठी. त्याच्यामध्ये जे पहिल्यांदा आहे ते म्हणजे एम्स मध्ये, त्याच्यानंतर ESIC मध्ये आणि सेंट्रल हॉस्पिटल. अशा सर्व या तिन्ही ठिकाणी ज्या वॅकन्सी आलेल्या आहेत, तर टोटल वॅकन्सी जर फार्मसिस्टच्या या नोटिफिकेशन मध्ये बघितल्या तर 211 पोस्ट असणार आहेत. आणि त्यासाठी मित्रांनो ऑलरेडी ऍप्लिकेशन स्टार्ट झालेले आहेत. आणि याच्यासाठी या इथे जरी तुम्हाला 3 वेगवेगळे पोस्ट एम्स ESIC वेगळे डिपार्टमेंट असतील, पण यांच्यासाठी जी एक्झाम असणार आहे ही एकच असणार आहे. आणि मित्रांनो तुम्हाला ऍप्लिकेशन फॉर्म पण त्या थ्रू करायचंय. याच्यामध्ये ऑलरेडी ऍप्लिकेशन स्टार्ट झालेले आहेत. आणि मित्रांनो ऍप्लिकेशन क्लोज डेट जी असणार आहे, लास्ट डेट ऑफ ऍप्लिकेशन काय असणार आहे? 31 जानेवारी 2025. तर मित्रांनो, यासाठी तुम्ही ऍप्लिकेशन अजून केलेलं नसेल तर मित्रांनो लवकर ऍप्लिकेशन फॉर्म फिल करून घ्या. त्याच्यानंतर मित्रांनो करेक्शन साठी जी डेट असणार आहे, डेट ऑफ करेक्शन इन ऍप्लिकेशन फॉर्म ॲज अलाउड, ती असणार आहे 12 ते 14 फेब्रुवारी 2025. आणि त्याच्यानंतर मित्रांनो सगळ्यात महत्वाचं आहे, सगळ्यात चांगलं म्हणजे एक्झाम डेट पण त्यांनी नोटिफिकेशन मध्येच दिलेली आहे की ही एक्झाम पण कधी होणार आहे. ती कधी होणार आहे? 26 किंवा 28 फेब्रुवारीला तुमची एक्झाम काय होणार आहे मित्रांनो? तिथे होणार आहे. याच्यामध्ये एज क्रायटेरिया जर बघितला तर मित्रांनो वेगवेगळ्या पोस्टसाठी वेगळा क्रायटेरिया आणि या नोटिफिकेशन मध्ये फार्मसीच्या वेगवेगळ्या पोझिशन्स आहेत. तर ते तुम्ही व्यवस्थितपणे चेक करा आणि त्यानुसार तुम्हाला ऍप्लिकेशन फॉर्म करायचंय. आणि मित्रांनो ह्याचं लोकेशन जर बघितलं तर ही सेंट्रल गव्हर्नमेंटची वॅकन्सी आहे आणि याच्यामध्ये ऑल इंडियामध्ये कोणतंही लोकेशन असणार आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये पण 2-3 जागा आहेत, त्या तुम्ही व्यवस्थितपणे चेक करा. त्याच्यानंतर मित्रांनो दुसरी जी वॅकन्सी आहे त्याच्यासाठी तुम्ही लगेचच ऍप्लिकेशन करू शकता, ती पण वॅकन्सी चालू आहे. ती कोणती असणार आहे? नॉल्को. तुम्हाला माहिती आहे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या नवरत्न कंपनीज असतात, त्याच्यामधली ही नाल्को जी आहे म्हणजे नॅशनल ॲल्युमिनी कंपनी लिमिटेड, ही एक सेंट्रल गव्हर्नमेंटची कंपनी आहे. याच्यामध्ये पण फार्मसीच्या गव्हर्नमेंटच्या परमनंट वॅकन्सी आलेल्या आहेत. टोटल नंबर ऑफ पोस्ट ह्याच्यामध्ये कमी आहेत. टोटल नंबर ऑफ पोस्ट किती आहेत मित्रांनो? याच्यामध्ये 6 वॅकन्सी याच्यामध्ये असणार आहेत. ह्याचे पण मित्रांनो अप्लिकेशन खूप आधी स्टार्ट झालेले आहे. अप्लिकेशन स्टार्ट डेट ऑलरेडी स्टार्टेड. त्याच्यानंतर मित्रांनो जी क्लोज डेट आहे ती तुम्ही लक्षात घ्या. जर तुम्ही अप्लिकेशन फॉर्म केलेलं नसेल तर अप्लिकेशन क्लोज डेट बघू शकता तुम्ही 21 जानेवारी 2025. म्हणजे मित्रांनो तुमच्याकडे खूप कमी टाइम राहिलाय. तर मित्रांनो तुम्ही आता लगेच अप्लिकेशन फॉर्म याच्या करायचंय. ह्याच्यामध्ये जे एक्झाम फीस आहे ही एक्झाम फीस पण कमी आहे. एज क्रायटेरिया जर बघितलं तर ती किती असणार आहे? 35 इयर. आणि ह्याचं लोकेशन काय असणार आहे मित्रांनो? ह्याचं लोकेशन असणार आहे उडीसा. ही पण सेंट्रल गव्हर्नमेंटची फार्मसिस्टची वॅकन्सी असणार आहे. त्याच्यानंतर थर्ड वॅकन्सी आहे मित्रांनो, ती कोणती असणार आहे? CSIR म्हणजे सेंट्रल लेदर रिसर्च इन्स्टिट्यूट. तर मित्रांनो या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या इन्स्टिट्यूट मध्ये फार्मासिस्टची वॅकन्सी आलेली आहे. ही पण परमनंट वॅकन्सी आहे मित्रांनो. याच्यामध्ये टोटल नंबर ऑफ पोस्ट जर बघितल्या तर एकच पोस्ट आहे, ती पण कुणासाठी आहे? जनरल म्हणजे ओपन साठी, रिझर्वेशन साठी इथे नसणार आहे. जनरल साठी ही वॅकन्सी
असणार आहे. ऍप्लिकेशन स्टार्ट डेट मित्रांनो, हिचे पण ऍप्लिकेशन ऑलरेडी स्टार्ट झालेले आहेत. कधीपासून? 17 जानेवारी पासून ऍप्लिकेशन स्टार्ट झालेले आहेत. त्याच्यानंतर ऍप्लिकेशन क्लोज डेट, तर याची क्लोज डेट जी असणार आहे ती किती आहे मित्रांनो? 16 फेब्रुवारी 2025 ही लास्ट डेट ऑफ ऍप्लिकेशन असणार आहे. त्याच्यानंतर याचं एज क्रायटेरिया बघितला तर 28 इयर एज क्रायटेरिया असणार आहे आणि ह्याचं लोकेशन असणार आहे चेन्नई. ही पण सेंट्रलची वॅकन्सी असणार आहे. मित्रांनो इथे महत्वाचं आहे की एज्युकेशन क्वालिफिकेशन काय असणार आहे. तर मित्रांनो या तिन्ही वॅकन्सी मध्ये डी फार्म, त्याच्यानंतर बी फार्म म्हणजे तुमचा डिग्री झालेली असेल, डिप्लोमा झालेला असेल, तुम्ही इलिजिबल आहात, सोबतच तुमचं रजिस्ट्रेशन इथे काय असणार आहे? रिक्वायर्ड असणार आहे. जे आपलं पीसीआयचं फार्मसिस्टचं रजिस्ट्रेशन असतं ते रिक्वायर्ड असणार आहे. आणि त्याचबरोबर मित्रांनो डिप्लोमा स्टुडंटसाठी काही ठिकाणी एक्सपिरियन्स विचारलेला आहे. एम्स वगैरे मध्ये एक्सपिरियन्स नाहीये, पण बाकी ठिकाणी डिप्लोमा स्टुडंटसाठी 2 इयरचं एक्सपिरियन्स रिक्वायर्ड असणार आहे. बी फार्म स्टुडंटसाठी एक्सपिरियन्स नसणार आहे. तुमची डिग्री कंप्लीट असेल आणि त्याचबरोबर तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं असेल तर तुम्ही या वॅकन्सीसाठी, सर्व वॅकन्सीसाठी इलिजिबल असणार आहेत. त्याच्यानंतर मित्रांनो याचं सिलेबस वेगवेगळं आहे, ते नोटिफिकेशन मध्ये तुम्ही व्यवस्थित रीड करा. आपल्या टेलिग्राम चॅनलवर त्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला भेटणार आहे. आणि मित्रांनो फार्माकोव्हिजिलन्सचा कोर्स तुम्हाला जॉईन करायचा असेल तर त्यासाठी मित्रांनो तुम्ही लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करून याची इन्फॉर्मेशन घ्या आणि लवकरात लवकर जॉईन करून ह्याचा फायदा घ्या. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल मित्रांनो तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या सर्व फ्रेंड्स सोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. थँक्यू.